गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर पोद्दार साहेब, मनोहररावजी कुंभारे, आपले नगर अध्यक्ष, उपस्थित असलेले उपाध्यक्ष, सर्व सन्मान्य नगरसेवक, इथे उपस्थित असलेले आणि ज्यांच्या सातत्याने व पुढाकाराने आज आपण या गायकवाड लेआउटमधल्या बौद्ध विहाराचं विकासाच्या दृष्टीने विविध स्वप्न साकार करतं असे आमचे बाबूजी हरिदासजी इंगळे, उपाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड, विजयजी बागडे, तुळशीरामजी तागडे, लक्ष्मणजी धरणीधर, मयूरजी मेश्राम, उपस्थित असलेल्या विद्याताई शेवाळे, उपस्थित असलेल्या वैद्यताई, सर्व उपस्थित सन्मान्य वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो, माझ्या सर्व तरुण नवयुवक मित्रांनो, आजच्या 135व्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझ्या पहिलेच्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या विस्तृत पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण, ज्यांनी या देशाला पवित्र असं संविधान दिलं, ज्यांनी एकतेचा, ज्यांनी समानतेचा संदेश हा खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये रूढ करून दाखवला, अशा महामानवाचा आज आपण सर्वजण मिळून इथे अभिवादन करूया आणि नक्कीच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे तंतोतंत प्रयत्न हे नक्कीच आपण सर्वांनी करण्याचा प्रण घेण्याचा खऱ्या अर्थाने आज दिवस आहे. संपूर्ण देशभरच नव्हे तर जगभर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे. त्याच उत्साहामध्ये आपण इथं ही जयंती साजरी करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून जो बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेला संदेश आहे, संघटित व्हा, शिका, संघर्ष करा, किंबहुना त्याच याच्यावर ठेवत आज आपल्या या बौद्ध विहाराच्या माध्यमातून एक वाचनालयाची मुहूर्तमेढ इथे होत आहे. भूमिपूजन त्यानिमित्ताने झालं आहे आणि नक्कीच या वाचनालयाच्या माध्यमातून शिक्षणाचे द्वार हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत खुललेले आहेत, त्याला अजून विस्तृत करण्याच्या दृष्टीने ह्या लायब्ररीचा फायदा होईल. नक्कीच माझी त्यानिमित्ताने विनंती आहे की फक्त सर्व सरकारनेच करायचं असं नाही, किमान एक पुस्तक प्रत्येक कळमेश्वरच्या घरातून ह्या लायब्ररीसाठी जर द्वान स्वरूपात मिळालं तर अतिशय भव्य असं कलेक्शन हे या लायब्ररीचं होऊ शकतं. एवढंच नव्हे तर आपण जी काही मागणी याच्या व्यतिरिक्त कराल ही ई लायब्ररी असावी. इथे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या काही ज्ञानं आपण नवीन दारं उघडू शकतो, त्या अनुषंगाने ही अत्याधुनिक अशी लायब्ररी करण्यासाठी अजून जरी पैसे लागले तर आपण कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यानिमित्ताने देतो. या परिसराचं सौंदर्यीकरण असं, इथे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात असेल, आम्ही आणि नगर परिषद मिळून नक्कीच याची पाठपुरावा करत आपले हे बौद्ध विहार, याचा परिसर हा अतिशय समृद्ध, चांगला येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये नक्की करू असा विश्वास आजच्या दिवशी इथे सर्वांना देतो. आज आपल्याला माहिती आहे की मोहप्याच्या समोर आपल्या तालुक्यामध्ये असलेलं बुद्धवन, इथे महाकाय, विशाल, भव्य, दिव्य अशी गौतम बुद्धाची मूर्ती व्हावी अशी आपल्या सर्वांची इच्छा होती. नक्कीच तिथे 50 कोटीपेक्षा जास्ती मोठा आराखडा आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केला आणि त्या मूर्तीसाठी लागणारे 2 कोटी रुपये हे देखील मी माझ्या आमदार निधीतून दिलेले आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच्यावर लाईट अँड साऊंड शो राहणार आहे, लेझर शो राहणार आहे, ज्याच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांची शिकवण, त्यांचं जीवनचरित्र, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातले विविध प्रसंग आणि त्याच्या माध्यमातून आपल्या ज्यांच्या जनार्दनाचं अजून जास्ती त्यांच्याबद्दलची माहिती, प्रचार प्रसार पोचावा ह्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. मी स्वतः दिल्लीला त्यानिमित्ताने गेलो असताना तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय जे मोठं संग्रहालय आहे, म्युझियम आहे, तिथून आपण आठवले साहेबांच्या मदतीने काही गोष्टी इथे आणतो आहे. त्यांच्यावर असलेले तैलचित्र असतील, डॉक्युमेंटरीज असतील, या सर्व ह्या बुद्धवन इथे उपलब्ध करून देण्याचे आपले प्रयत्न आहे. आणि म्हणून दीक्षाभूमी असेल, ड्रॅगन पॅलेस असेल किंवा आपलं चिचोलीचं केंद्र असेल, त्यापेक्षा जास्ती चांगलं करण्याचा आपला नक्कीच मनोदय आहे.
तिथे बुद्धिस्ट सेमिनरी असावी, तिथं देखील अतिशय भव्य चांगली लायब्ररी व्हावी, ज्याच्या माध्यमातून जगातल्या विविध देशांवर जे एक गौतम बुद्धांवरचं लिखाण आहे, जे त्याच्यावरचे बनवलेले डॉक्युमेंटरी तैलचित्र आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वेगवेगळं लिखाण आहे, त्यांनी केलेलं इकॉनॉमिक्सवरचं लिखाण असेल, त्यांनी केलेलं वुमन एम्पॉवरमेंटवरचं लिखाण असेल, हे सर्व साध्या सोप्या मार्गाने प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आपण करण्याचे प्रयत्न करतो आहे. तो देखील पण आजच्या दिवशी आपण नक्कीच करूया. आणि ह्या आपल्या तालुक्यातलं विधानसभेतलं अतिशय सुंदर ठिकाण, जे तुम्ही जर गेले असाल तर अतिशय सुंदर आहे. डोंगर आहे, तलाव आहे, पहाडे आहेत, जंगल आहे. तर ते मी तर सांगेल की जे लोक बाहेरून येतील, परदेशातून येतील, ते दीक्षाभूमीनंतर आवर्जून बुद्ध वनला येतील अशा प्रकारची आपण चांगली अशी विस्तृत तयारी तिथे करतो आहे, अशी देखील माहिती आजच्या दिवशी मी देतो. इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व महिला जमल्या असल्यामुळे सांगतो की महिलांच्यासाठी 16, 17, 18 तारखेला सन्माननीय मोदीजींनी विशेष सत्र पार्लमेंटचं भरवलं आहे. आणि याच्यानंतर खासदार आणि आमदार हे 33% महिला त्या निमित्ताने निवडून जाण्याच्या दृष्टीने हा फार मोठा ऐतिहासिक असा सण राहणार आहे. आणि अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे एकतेचं मंच आहे, म्हणजे महिला या कुठेही माणसांपेक्षा कमी नाही आहे, त्यांना देखील ह्या देशाच्या पॉलिसी मेकिंगमध्ये, राजकारणामध्ये, गव्हर्नन्समध्ये तेवढाच महत्त्व मिळावं, यासाठी आता पुढच्या निवडणुकीपासून 33% आमदार हे महिला राहणार आहे, 33% खासदार हे त्यानिमित्ताने महिला राहणार आहे. आणि त्या माध्यमातून जास्ती महत्त्व हे महिलेला आल्याशिवाय राहणार नाही. एवढीच माहिती आजच्या दिवशी आपल्याला देतो. परत एकदा आपल्या सर्वांना आजच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देत मी आपली रजा घेतो. जय भीम.